नाव स्वराज्य न्यूज, रयतेचा बुलंद आवाज। अजित पवार यांच्या निधनानंतर बारामती विधानसभेची जागा रिक्त झाली आहे, त्यामुळे निवडणूक आयोगाने या जागेसाठी पोटनिवडणुकीची घोषणा केली आहे। राज्यातील बारामती आणि राहुरी विधानसभेसाठी होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी 23 एप्रिलला मतदान होणार असून 4 मे रोजी मतमोजणी होणार आहे। बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करण्याचे प्रयत्न सुरू असताना आता ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी बारामतीत उमेदवार देणार असल्याची माहिती दिली आहे, त्यामुळे आता ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता मावळली आहे। याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात। बारामती विधानसभा पोटनिवडणुकीबाबत बोलताना लक्ष्मण हाके यांनी म्हटलं की आम्ही बारामती विधानसभा पोटनिवडणूक लढणार आहोत, यासाठी योग्य वेळी उमेदवार जाहीर करणार आहोत। अनेक पक्ष आमच्या संपर्कात आहेत, यामध्ये काही राष्ट्रीय पक्ष सुद्धा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत, पण अनेक पक्षांशी चर्चा सुरू आहेत। काही झालं तरी बारामतीची निवडणूक लढणार आहोत। महाराष्ट्रात याआधी अनेक वेळा एखाद्या नेत्याचं निधन झालं तर त्या ठिकाणी निवडणुका झालेल्या आहेत। रमेश वांजळे यांचं निधन झाल्यानंतर पोटनिवडणुकीत भाजपनं त्या ठिकाणी उमेदवारी देऊन निवडणूक जिंकली आहे। पिंपरी चिंचवडचे नेते लक्ष्मण जगताप यांचं अकाली निधन झाल्यानंतर त्या ठिकाणी लक्ष्मण जगताप यांच्या उमेदवाराच्या विरोधात अजित पवार यांनी उमेदवार उभा केला होता, त्यामुळे लोकशाही टिकायची असेल तर निवडणुका व्हाव्या लागतात। अशा प्रसंगाचं कारण सांगून निवडणुका बिनविरोध व्हायला लागल्या तर ते लोकशाहीसाठी घातक आहे। आरक्षणाचा मुद्दा पाडला जात असताना आम्ही रस्त्यावर भांडणारे कार्यकर्ते आहोत। आम्ही लोकशाहीमध्ये निवडणुकीला सामोरे जाऊ, शेवटी जनता ठरवेल आमची मतं योग्य की अयोग्य, आमची निवडणूक योग्य की अयोग्य। येत्या 2 दिवसात उमेदवार कोण असेल हे आम्ही जाहीर करू। आम्ही सर्वांच्या संपर्कात आहोत। बारामतीची निवडणूक ताकदीनं लढवणार आहोत। दादांच्या सहानुभूतीवर सुनेत्रा पवारांना 3ऱ्या दिवशी उपमुख्यमंत्री पद दिलंय। हजारो कोटींच्या घोटाळ्याचे आरोप असणाऱ्या पार्थ पवार यांना बिनविरोध राज्यसभेवर पाठवलंय। शरद पवार यांनाही बिनविरोध राज्यसभेवर पाठवलेलं आहे। सुनेत्रा पवार यांना बिनविरोध विधान परिषदेवर घेण्यात यावा आणि भाजपा सत्ताधाऱ्यांनी त्यांचा एक कार्यकर्ता निवडणुकीला उभा करावा। आप, बसपा, काँग्रेस सत्तेमधील पक्ष आहेत, डायरेक्ट इनडायरेक्ट ते आमच्याशी सहमत आहेत। बारामतीत ओबीसींनी मनावर घेतलं तर पुढच्या पार्टीचं डिपॉझिट जप्त होऊ शकतं।